बाई आंघोळ पांघोळ झाली, सगळं आवरलं आता. हा दूधवाला तर अजून येईल ना बाबा, कधी येतो काय ना बाई. काय आहे ना, लय डोक्याला ताण झालाय. 2 महिने झाले हा दूधवाला लावला. तो पहिला दूधवाला चांगला होता, टायमाची टायमावर दूध द्यायचा. हा बाबा आहे ना, काही येत नाही लवकर. मला तर ना इतका चहाचा आंबल आलाय, काय बाय डोक्याला ताण झाला. आता आहे ना दुसरा दूधवाला पाहावा लागेल, नाही तर पण दूध चांगलं राहते त्याचं. म्हणून मग म्हणले जाऊ दे, बरं आहे बाई, आहे म्हातारा माणूस आहे पण मग दूध चांगलं राहतं. म्हणून मी ते दूध लावलं त्या बाबाकडे. अरे बाई मला तर काय होऊन झाला, चहाची सवय आहे तर नुसतं कस तरी हो राहिलं. आले आले आलं बाई दूधवाला बाबा, बरं झालं. दूध हा बाबा, हा? आज तुम्हाला लय वेळ झाला. काय झालं, माझी ना हा गाडी पंक्चर झाली. हा का, हा, बापरे. पाऊस लई चालू आहे बाहेर हा आणि त्याच्यात नेमकी गाडी पंक्चर झाली. अहो ते तुमचं सगळं बरोबर आहे, पाऊस मग चालू आहे रात्रीपासून. पण मग मला इतका चहाचा आंबल येऊन गेला ना, कधीची तुमची वाट पाहत होते बाबा. अहो तुम्हालाच लेट झाला आज दूध. हा का, हा. बाकीच्यांचं लवकर दिलं का? बाकीचे मग तिकडं असे शाजा नाही ना, हा हा शेवटचा रतीब आहे तुमचा. हा मी काय म्हणते बाबा, एवढ्या पाण्या पावसात तुम्ही येत्या, पर एवढं वय झालं तुमचं, पोराला पाठवायचं, एखाद्या पोर बिर असेल ना, सून. अगं शांताबाई, हा. काय काढी ती सुनाचं पोरांचं, त्यांनी तर माझ्या हाणाहारी केली. हा का, मग बाया लय काम सांगा त्या हो. अगं ती सुनवाई करून आणली, हा. एवढी चावनात एवढी चावनात. अहो कधी म्हणली नाही मामूजी हा. या बसा, मी तुम्हाला चहा उकळून देते. छे, हा का, काय सांगती बाई. हा. एवढं दूध मी पिळितो, गाई पिळितो, म्हशी पिळितो, हा. एवढं दूध असून मला चहा सुद्धा देती नाही घरात. तसाच आलोय बिगर चहाचा. अरे बापरे, म्हणजे तुम्ही चहा नाही घेल का? अहो काहीच नाही हो. बरं बरं, बसा ना बसा. ते काय तुम्ही मला सांगितलं ना तुमचं हे असं दुःख, ते बरोबर आहे बाई. सून मूल काय कोणी कोणाचं राहत नाही, नाही का? काहीच खरं नाही हो. आता तुमचं म्हातारं वय झालं, मग आता तुम्हाला चहा पाणी तर द्यायला पाहिजे का नाही? सकाळी उठल्या उठल्या मग रोज थंडी गारठ्यात दूध घालाया त्या. मग अगं माझ्या सुनाला मुलाला अशी मायाच नाही बा. हा ना, बरं मला म्हातारी होती ती मेली. हा का, म्हातारी मेली बा, नाही तर म्हातारी कशी उकळून द्यायची. हा म्हातारी का मेली? म्हातारीला झाली 2 वर्षे. हा का, तसा मी मोकळाचे, हा मोकळाच झालो. म्हणजे अगं शांताबाई म्हातारी होती हा. तर मी तिला हक्कानं काम सांगायचो. हा, मग आता बायकोला कोणी हक्काने सांगतच ना. म्हातारीला जर मी म्हणलो ना हा मला करून दे, हा करून दे. हा म्हणजे चहा करून दे, हा हा लगेच द्यायची. हा का, मग आता कोणाला सांगती बाई, सुन मुलं या असे. हा ते बरोबर आहे. पण जाऊ द्या, मरू द्या. आता काय करत्या, या असं दुधा पाण्याचे पैसे आल्यावर थोडे ठेवी जायचे तुमच्या जीवा करता. तू म्हणती ये तुम्हाला पैसे ठुईत जायचे, हा पण काय सांगती मला लगेच पोराला हिशोब द्यावा लागतो. हा ना, पोरान सून लगेच मागत दरवाजातच उभी. हा हा आपण जाऊ द्या बाई. तुमचं दूध आहे ना लय भारी राहतं, काही म्हणा. 3 महिने झाले तुमचं दूध लावून. हा हा, मी तो पहिला दूधवाला होता ना, तो पाणी टाकायचा ना. तुमचं दूध लावलं तर आता चहा इतका घटघुट येतो ना, का तुम्हाला सांगते अक्षरशः हॉटेल सारखा चहा होतो, एकदम घट्ट. कांताबाई हा मला सगळे म्हणत्या काय म्हणते? राम भाऊ हा? तो दूध लई घट, हा तो दूध लई घट. हा का, हो, मग तुम्ही चहाला जर दूध टाकलं हा तर तुमचा असा घट्ट चहा होतो का? बया आता काय सांगायचं तुम्हाला. सांगते दूध जर तापवलं ना, अशी जाड जाड साई येते त्याच्यावर मलाई. हा मलाई मलाई. तुम्हाला थोडा चहा ठेवू का बाबा? चहा ठेवती? हा हा ठेव ठेव, जरा थंडी वाजली. तुम्ही लईच गारटले ना. बाहेर पाऊस चालू आहे ना. हा शांताबाई हा तुला एक बोलू का मी?
काय हो बाबा? 3 महिने झाले मी तुला दूध घालितोय. हा हा हा. मग तो नवरा कोण आहे ग? मी तर अजून पाहिलाच नाही. तो काळा आहे का ढवळा आहे? अहो हा? बाबा, हा? माझा नवरा इकडे नाही राहत. मग तिकडे विदेशात कामाला आहे ना, नोकरीला. मग ते 5-6 महिन्यांनी वर्षांनी येत्या. त्याच्यामुळं मग इकडे एकटीच राहते. एक पोर आहे मला, ते बी तिकडच शिकायला आहे बाहेर. हा का? हा, मीच राहते इकडे एकटी. येते ना ती वर्षातून. वर्षातून? हा तर तू एकटीच? हा, मला कोण खाते? एवढं मोठं घर आहे, घरात सगळ्या वस्तू आहे, फक्त शिजवायचं आणि खायचं एवढंच काम आहे फक्त. मग तुला एकट्याला एवढं दाबत का? हा, दाबते का? अहो म्हणजे घर घर हा, मग घराला काय झालं दाबायला? नाही बा, मोठं घर आहे ना. नाही नाही, मला सवय पडली आता. 5-6 वर्ष झाली ना नवरा कामाला आहे तिकडे. सवय पडली हा ना. बसा मग, मी ठेवते तुम्हाला चहा. हा, दूधही घेते वतून. हा हा. बाई, बिचारा बाबा एवढा म्हातारा झाला, सून मूल चहा सुद्धा देती नाही. काय बाई, काही मुलांचा उपयोग नाही राहत ग. त्याच्यापेक्षा आहे ना, लेक बाळच काम येते बाई. बिचारा बसलाय, मला म्हण चहा ठेवू म्हण बाई. मला थोडासा लय थंडी वाजली, मला थोडासा चहा ठेवते. आता दूध घेते वतून. चला आता आहे ना, दूध तापत ठेवते. चला आता आहे ना, दूध तापत ठेवलंय. आता आहे ना, बाबाला थोडासा चहा ठेवते. आईला बाई तर एकटीच राहते एवढ्या मोठ्या घरात. बाईचं नवरा परदेशात कामाला आहे. आईला लई बाई अशी चोपडी चनाक दिसती. आईला एकटीच राहते बाई. इड गेली आता मध्ये चहा ठेवायला. आईला पण मा लय मन पाकुळलं बा. माई म्हातारी मरून 2 वर्ष झाले. मला त्या गोष्टी भेटती नाही. आईला मी काहीतरी प्रयत्नच करून पाहतो या बाईवर. मी 3 महिन्या पोहून पाहतोय बा. आईला काय मस्त पाखरू आहे. असं वाटू राहिलं लगेच जाऊन तिला का मिठी मारावं काय नु. चल बाई, पाटीलं ना सापडत नव्हतं चहाच. चला आता आहे ना, मस्त बाबांना आहे ना, असा मस्त गडगुट चहा ठेवते आता. थोडस पाणी टाकते, चहा पावडर पूर्ण उकळून घेते थोड्या पाण्यामध्ये, आणि मग मस्त दूध टाकते वरून. चहा पावडर बी संपत आली आहे, थोडीच राहिली आहे. किराणा बाजार करावा लागेल, किराणा संपत आलाय. थोडा फिक्काच करते, जास्त गोड नको म्हाताऱ्या माणसाला. बाबा, हा काय हो? पाहत होतो तुमचं. हा, माझं पाहत होते. हा म्हणजे गॅस किचन घर. म्हणजे घर पाहत होते का? हा मधी कसं आहे बा? हा, या काय असे मधी. हो लय मस्त आहे हो. हा हा, मी आहे ना तुम्हाला चहा आणणारच होते बाबा आता बाहेर. हा हा हा, आता बरं झालं आले तुम्ही घर पाहला. मला वाटलं बा म्हाताऱ्या माणसाला पाऊचं घर कस काय आहे. हा हा, बरं बरं बसा तुम्ही. देते मी तुम्हाला चहा उकाळला का? उकाळला नाही का अजून? नाही नाही, इतक्या साखर टाकली ना. राम लई वाजलं मला. हा बरं बरं. आणा बाहेर. हा बया, म्हातारा माणूस आहे, चहा वाचून पार व्याकुळ झालं. काय बाई त्या सुना असतील. हा, सारखा म्हणून राहिला आणा आणा लवकर. बशी घेऊ दे मला.
गॅस बंद करून बाबांना चहा. ओ बाबा, ओ बाबा, आज सोडा ना बाबा. ए बाबा, ए चालेल काय करू, सोड रे. ऐकू, अरे बाबा, म्हातारा सोड मला. काय माणूस आहे बाबा. अरे बापरे. काय काय थोबडं करून वर म्हणून राहिला काय? काय झालं? आतापर्यंत तुम्ही बाबा बाबा म्हणत होते, तुम्हाला लाज नाही वाटत मला एवढी घट्टमिठी मारली? नाही काय ना जोखंडा गेला हो शांताबाई. हा झोखांडा गेला? वय मान्य नव्हतं माझं आहे ना कापड होतं असं आहे ना गपक्यान तुमच्या जोखंडा गेला. या बा मला हात उचलायला लावू नका बरं का. लाज नाही वाटत तुम्हाला झोखांडा गेला म्हणून? वय मान्य ना तेव्हा असं कापड होतं. या बा तुमचं काही बॅलन्स वगैरे गेलेलं नाहीये. कापड होत. नाटक करायचं काम करायचं नाही बरं का. तुम्हाला शिस्ती सांगू राहिले. तुम्ही मला जाणून बुजून मिठी मारली का नाही सांगा. मारली का नाही मला? नाही हो बाई मी तुमच्याकडे रोज दूध घालायला येतो कसं काय असं होईल. या बा तुम्हाला शिस्ती सांगू राहिले. हा नाटकीपणा मला दाखवायचा नाही. मी तर चहा ठेवते, तुम्ही गपक्याने येऊन मागून मिठी मारली. तुम्हाला लाज वाटत नाही? हा पार पिकून गळायला झाले, पार म्हातारे झाले, पार तुमच्या गवऱ्या आता मसण्यात जातील. हा एक बाई राहते तिच्या डायरेक्ट किचन मध्ये आले तर आले. तुमचं घर पाहायला आलो, बरं आला तर आलं घर पाहायला, लगेच परत तिथंच बसायला सांगितलं होतं ना. इकडे येऊन मिठी मारायची काय गरज होती? मिठी नाही ते जोखंडा गेला बा इकडे किचन पडतो काय म्हणून तुम्हाला धरलं तर ते ना पाणी प्यायला आलो होतो. पाणी प्यायला आले होते, ताण लागली होती तर मला सांगायचं होतं ना. मी ग्लास भरून तिकडे आणून दिला नसता का? ओ बाई काय सांगायचं तर मी पाणी प्यायला तुम्हाला म्हणणार हा? तर तेवढ्यात माय ना जोखंडाच गेला. या बा तुम्ही ना यालाचे काम मला नका सांगू. तुम्हाला वाटतं या बाईला काही कळालं नाही. मी फार हुशार बाई, चत्री बाई आहे बरं का. तुम्हाला शिस्तीत सांगते. हा तुम्ही खरं सांगा, खरं सांगा. तुम्ही मला मिठी मारली, तुमच्या मनात काहीतरी पाप आलं का नाही खरं सांगा. सांगा नाही तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला मी पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांच्या ताब्यात देईन. अहो काय शांताबाई चावला त्या माझ्या या वयात आता मा ताट होईल का? हा? हा? काय म्हणले? अहो. काय म्हणले? अहो म्हणजे मा शरीर असं ताट होईल का? या बा तुम्ही घाणेरडे शब्द काय बोलून राहिले ते मला सगळं कळून राहिले बरं का. तुम्ही आता आहे ना थांबव, पोलीस स्टेशनला फोनच करू दे मला आता. हो शांताबाई हो अहो नका काला म्हातारपणी मला जेल बघायला जायच्या. मला जर बघायला हवी त्या म्हणजे तुम्ही काय बोलले इतक्यात? किती घाणेरडे शब्द बोलले म्हणजे तुमच्या मनात काहीतरी काळं होतं म्हणून तुम्ही मला मिठी मारली ना. नाही. हा, लाज नाही वाटत तुम्हाला? एका बाईच्या घरी दूध घालायला तो आपण कसं वागावं म्हणून वयाचं थोडं भान ठेवा ना. मी गावठी माणूस आहे मागून शब्द जाणारच. या बा गावठी माणूस जरी असला ना तरी थोडासा तोंडाला आळा घातला पाहिजे. तुम्हाला ह्या वयात हे शोभत नाही. हा पोलीस स्टेशनला फोन नका नका अहो काला करत्या फोन. मग मला खरं सांगायचंय तुमच्या मनात काळं कपट आलं का नाही? बर का हा? शांताबाई हा. हा बर का माझ्या मनात आहे ना थोडस आलंच. हा का? बायको मरून 2 वर्ष झाले. हा. मला आहे ना तुला पाहिल्या मला लई कस तरी जात. हा का? म्हणून मी असं केलं बर का. बया म्हणजे बायको मरून गेली तुम्हाला प्रेम नाही भेटत हा, हा. म्हणजे ह्या वयात सुद्धा तुम्हाला ते आठवण आली आठवण आहे. म्हणून तुम्ही आले का घरात? हो हो हा. बरं बरं या ना मग. हा? या ना मग या ना. अहो उगाबाई तुम्हाला काहीतरी बोलले. तुमचं नाव काय म्हणले? माझं नाव रामभाऊ. हा मी काय म्हणते हा? आता मी तुम्हाला नावाने हाक मारू शकत मग? पण मग आता जर आपण म्हणजे तुमची इच्छा झालीच ना हा. रामभाऊ म्हणलं चालेल का? हो चालेल ना. हा? तसे तुम्ही अजून तरुण आहे, एवढे म्हातारे नाही दिसते. तरुण बाई हा? तू जर माझा आता काम पाहशील ना हा? मी नवतर पोरांना मांग टाकीन. हा का? हो असा हा रामभाऊ आहे रामभाऊ. हा मग आय बया पण काही म्हणा तुमचं आहे ना हा? हे
धोतार लय मस्त आहे. हा ना, शिवून घेतला शिवून. हा का? मग या ना इकडे, हा या ना. मधी बाई येऊ काय मधी? अहो आता या ना, आता काही एवढं या ना. हा आलो आलो. लय छान दिसू राहिले तुम्ही. हा ना, मला लय आवडली. हा या ना, मी तर चादर वगैरे अशी हे करते बेडची. हो हो, चादर वगैरे जात का? हा हा आलो मी आलो. हा? आलो बा का बाई? हा हा तुम्ही चला पुढं. हा हा. हायला बाईला का मी लय आवडलं काय न बा. हा हा, आवडलंच असत. मग काय माझ्या मिशा, हा काय माझी राणी मानी, काय ते धोताराम भाऊच पटली बाई पटली. जा, मला तर वाटलं बाई लगेच पोलिसांना फोन लावते काय नु. हा आईला बाई का मारी ती काय नु, का शादी ती काय नु, असं माया मनाला झालं. आईला पण बाईलाच मी पटलो. वा 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 वा. बाईनं तर डायरेक्ट मला घरातच बोलावलं. आता आहे ना, जातो घरात. बाई आता मस्त चादर बिदर टाकू राहिली. बाई हा आवडला का? हा. हा? ते कधीपासून आवरीत होते. हा. म्हणलं लय घाण होईल होती ना. हा. म्हणलं तुम्ही येणार आहे. हा. मग आवरीत होते. बसा ना. हा बसतो ना, बसतो. ते छान आहे धोतर. हा नाव शिवलं. हा का? बाबा हा खूप छान आहे तुम्ही. अहो मी, तुम्ही किती भारी दिसते हो. हा. अहो काय तुमचे ते गाल. हं? वा वा वा, का किती मऊ मऊ आहे ना, किती मऊ मऊ आहे तुमचा. हा ना, म्हातारी ना गेली बॉम्ब मारून. हा आईला पको तुमलं मी. हा हा धोतर थोडं खाली करा. हा केलं. आता काय दोतार वरच करायचंय, त्याला काय खाली करत्या. देवा. हा 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 मग बर बाई, हा भिडायचं का आता? हा आता लगेच भिडायचंय ना. ते मला पण थोडस अंगाला काटा आलाय ना. अहो येणारच ना. मग आता तुम्हाला बरेच दिवस आपण नवऱ्याचा परिचय नाही ना. हा हा अहो बाई, तुम्हाला काय सांगायचंय, मा सुद्धा उभं राहिलं. हा मा- काय हा? काय उभं राहिलं? माझ्या काटा, अंगाला काटा. अच्छा, काटा उभा राहिला का? चाललं ना आता. का नाही वेळ वाया घालते. आलाय ना, हा मला अजून दूध घालायचे 1-2 ठिकाणी. हा का? हा घेऊ करून जात हौशीला, त्या लंकीला, त्या मंगीला दूध घालायचं बाई. हा का? हा बया लय बायांना घाली ते तुम्ही. हा मग काय, ते दूध दूध. हा मग माझे उकाडे आहे ना. हा का? हा बाई, काही म्हणा, या वयामध्ये किती एनर्जी आहे तुम्हाला. हो खूप खूप. चला मग करू सुरू. हा हा वा ना आशा. हा ते धोतर तुम्ही थोडं आणि ना वर करा. आता थोडं खालीच राहू द्या. काय आहे हा? शांताबाई, हा ते धोतर आहे ना, हा मला काढूनच ठेवायला लागेल. हा काय? हा मग ते नाडी धोतर आहे ना, हा ते नाही ना काय होतं, मध्ये मध्ये येत. हा का? मी ना हा. त्याची नाडी खोलवितो. मी काय म्हणते, हा? ते राम भाऊ थांबा ना, धोतर सोडायची काला एवढी काहीतरी त्या. मग बाई हा बरं बरं, आधी थोडं आहे ना चोळून चालून घेऊ, हा
आणि माय पिडू. हा का? हा. हा, मग तुम्ही धोतर काढा असं म्हणते. हा हा चालेल. हा हा. ते बघ. मग कस काय खाऊ बाई, हा. मी तुम्हाला आवडलो. आता आवडल्याशिवाय तुम्हाला घरात बोलावलं का? बाई हा? तुम्ही झोपा ना, मग लगेच सुरुवात करू. हा ना. ते काय करा, तुम्ही झोपा तवर मी दार लावते. असं उघड्यावर चांगलं वाटत नाही ना, दरवाजा लावून घेते. हा. असं करते का? बर जा. वर मी ना, हा. मी माझ्या धोत्राची हा. आणि मधल्या पॅन्डीची हा. नाड्या ढिल्ल्या करून ठेवतो. हा का? हा बरं. ठेवा. हा या आणि मी दार लावून. हा हा. केलं का नाड्या ढिल्या? केल्या हा, या हा, आले. लगेच आले बरं का? हा. काव नाड्या केल्या का ढिल्या? केल्या ना, काची काला घेतली तुम्ही? काठी ते तुमच्या घालायला आहे. काय घालाय? नाडी सुटती का? नाही तर ती काठीने अशी सोडली असती. अहो नाडी सुटून दिल्या झाल्या नाड्या, हा का? दोन्ही बी हात घालून पाहिड. हा का? पाहू बरं. बाई ओ बाई मारी त्या का हो? मारीच्या का? ओ बाई लाज वाटते तुला? लाज वाटते का तुला? थांब पुढं तू चाबड्या. हा? तू लेकी सारखी मी दूध घालितो, बाहेर डोळा ठेवतो का? मला म्हणलं नवरा कुठं राहतो? म्हणले परदेशात राहतो. आल्याच लगेच मावाने माग गॅसवर किचन मध्ये. हा, आणि लगेच मिठी मारली. तुला काय वाटलं मी तुला प्रेम देऊ राहिले? शरम नाही वाटत? शरम. बाई तुम्हीच मध्ये घातलं, हा, काय मध्ये घातलं? तुमच्या खोलीत मला घातलं. हा, तुला ठेसायसाठी घातलं. तुला आता असं खलबाद्यात घाली दे, ठेसून काढी दे. हो बाई, हो. धोतर सोडून घेते मी आता. ओ मार नका मारू नका का? हा? हो बाई जायचं वाटलं. नाही जाशील का वाटलं? नाही जाणार. जाशील. ओ जाशील का? ओ आता नाही ना. हा? ओ शांताबाई लाज नाही वाटत ह्या वयात हे उद्योग करायला? हा? म्हणून माझी बायको मरून गेली, तुंबलोय मी. हा? तुंबलाय का तू? हा? तुंबलाय तू? हो. चांदड्या कुणीकडचा? किती श्वासाने तो दूध घेत होती मी. ओ शांताबाई ओ उठ. शांताबाई शांताबाई माणूस. शांताबाई थांब, पळतो कुठं? ऐ चांदड्या, ती काय करते? ओ बाई तुझ्या अशा चांबड्याला उभी दे ना. ओ बाई ओ नका ना ओ ओ बाई थांबा थांबा. नाडी सोडितो. तू असा मोकळ्या मैदानात ये इकडं तू. ये. ओ बाई ओ हो. जाशील का वाटत? नाही जाणार. तुझी माफी मागतो, माफी. माझी. ओ बाई बाई शरम नाही वाटत? एका बाई संग कसं बोललं? ओ बाई बाई हॅलो काय नका. ओ बाई मला वाटतं तुम्ही करून द्या का? तुम्ही चहा करून देतो त्या ना. तुला चहा प्यायचा? अजून नका आता लई चहा पेलो. चहा प्यायची? नका नाही आहेच का? नाही ओ जाशील का कोणत्या बाईच्या वाटत? नाही जाणार. वयाचं भान ठेव थोडं. नाही तर असा कुठलीच्या आईवानी मार खाशील. नाही ओ बाई ओ थांब्या ओ बाई ओ ऐका ना, आज कोण आहे ना, आज कोण मी चुकलो. आता कोणच्या बाईच्या वाट्या नाही जाणार. नाही मारू नका. रे काय माणूस आहे बाई. हा, याला काय म्हातारपणी याला सोळावं लागलं काय? हा, ते म्हणते ना तरण्यांची झाले कोळशे, म्हाताऱ्याला आले बाळशे. तसं या म्हातारड्याला बाळसं आलंय. खुशाल मला म्हणतो तुम्ही मला लय आवडत, आणि खुशाल उताना चित पडलाय बेडवर. हा, चांगल्या काठीने त्याच्या आहे ना पोटऱ्या सोडून काढल्या. परत असा वाग का ना वाग, मरू दे बाई. आजपासून आहे ना कोरा चहा पिल, पण हे दूधवाले नको, आणि कुणीच घरात घ्यायचंच नाही. आपलं काही घरात असेल ते शिजून खायचं. आजकाल कोणावर विश्वास नाही राहिला बाई. म्हाताऱ्यांवय नाही, तरण्यांवय नाही. अरे देवा. चला आता आहे ना जाती, मला लय कोरड पडली, पाणी तरी पेते.